नमस्कार. एक खूप मोठी बातमी आहे आणि ती थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहे. ज्या घोषणेकडे सगळ्या देशाचं, विशेषतः लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, ती घोषणा अखेर झाली आहे. हो, सरकारने आपल्या नवीन अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी तब्बल 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. पण मग याचा फायदा नेमका कोणाला मिळणार आणि कसा? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. हो, ही रक्कम आहे 2 लाख रुपये. सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं शेती कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. विचार करा, या एका निर्णयामुळे देशभरातल्या लाखो शेतकरी कुटुंबांना किती मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. पण मग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की ही घोषणा झाली ठीक आहे, पण याचा फायदा नक्की कोणाला मिळणार? म्हणजे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि याच्या अटी वगैरे काय असतील? याच सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, की या योजनेचे लाभार्थी नक्की कोण असणार आहेत. सरकारने काही ठराविक शेतकरी गटांना यामध्ये प्राधान्य दिलेलं दिसतंय. तर बघा, या योजनेचा मुख्य फोकस आहे तो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांवर, म्हणजे ज्यांच्याकडे जमिनीचा छोटा तुकडा आहे, जे सतत आर्थिक अडचणींचा सामना करत असतात. बरोबर, त्यांनाच या योजनेतून मोठा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता पुढचा प्रश्न येतो कर्जाच्या प्रकाराचा. कोणतं कर्ज माफ होणार? तर ही कर्जमाफी प्रामुख्याने पीक कर्जासाठी लागू असणार आहे. म्हणजे बियाणं, खतं किंवा शेतीच्या इतर कामांसाठी बँकेकडून जे कर्ज घेतलेलं असतं, त्याला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. अर्थातच कुठलीही सरकारी योजना असली की त्याला काही अटी आणि नियम हे असतातच. या कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता सुद्धा काही नियम नक्कीच असतील. अंतिम नियम अजून आलेले नाहीत, पण काही संभाव्य नियम काय असू शकतात याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पात्रतेचे काही निकष असू शकतात. जसं की पहिली गोष्ट म्हणजे तो शेतकरी लहान किंवा सीमांत या गटात मोडणारा असायला हवा. दुसरं म्हणजे त्यानं बँकेकडून घेतलेलं पीक कर्जच असावं. आणि तिसरं, हे कर्ज एका ठराविक तारखेच्या आत घेतलेलं असणं गरजेचं आहे. अशी अट ही लागू शकते. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळे फक्त संभाव्य नियम आहेत. सरकार लवकरच या योजनेची संपूर्ण आणि अधिकृत नियमावली जाहीर करेल आणि तेव्हाच आपल्याला या योजनेची प्रत्येक लहान मोठी गोष्ट एकदम स्पष्टपणे समजेल. चला, आता जरा या योजनेच्या मागचा हेतू काय आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम होऊ शकतात यावर थोडं लक्ष देऊया. सरकारचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी करायचं आणि पर्यायाने आपलं संपूर्ण शेती क्षेत्र आणखी मजबूत करायचं. अनेक शेतकरी कर्जामुळे अक्षरशः दबून गेले होते. त्यांना यातून बाहेर काढण्याचा हा एक मार्ग असू शकतो. बरं, पण या घोषणेबद्दल अर्थतज्ञ काय म्हणतायत? अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की जर या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली ना, तर याचे अर्थव्यवस्थेवर खूप चांगले आणि दूरगामी परिणाम दिसू शकतात. या योजनेतून काही मोठे आर्थिक परिणाम अपेक्षित आहेत. एकतर लाखो शेतकरी कर्जमुक्त होतील. त्यामुळे काय होईल की ते शेतीमध्ये जास्त लक्ष घालू शकतील, ज्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळेल. कारण जेव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो तेव्हा तो बाजारात खर्च होतो आणि मागणी वाढते. म्हणूनच या घोषणेकडे इतक्या मोठ्या आशेने पाहिलं जातंय. पण आता या सगळ्याच्या शेवटी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही कर्जमाफी म्हणजे फक्त एक तात्पुरता मलम आहे की यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत खरोखरच कायमस्वरूपी काही बदल होणार आहे? कारण बघा, योजना जाहीर करणं एक गोष्ट आहे, पण ती व्यवस्थितपणे प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे या योजनेचं यश तिच्या घोषणेत नाही, तर तिच्या अंमलबजावणीत दडलेलं आहे. आणि यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.